कल्पना करा, संध्याकाळची वेळ आहे, मेट्रो स्टेशन बाहेर गर्दी उसळलेली, लोक ऑफिसमधून परततायत आणि अचानक एक धडकन आवाज येतो, एवढा मोठा की क्षणभरात सगळं थरथरून जातं. दिल्ली थबकते. लाल किल्ल्याभोवती धूर आणि किंकाळ्यांचा कहर येतो. नमस्कार, मी नितेश, तुम्ही पाहताय ज्ञानिक. आज आपण बोलणार आहोत त्या घटनेबद्दल जी संध्याकाळी 6:52 देशाची राजधानी हादरून गेली. लाल किल्ल्यासमोर असलेल्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ एक भीषण स्फोट झाला आणि क्षणभरात या ठिकाणाचा चेहराच बदलून गेला. जशी ही घटना घडली तशाच वेगाने ही बातमी देशभर पसरली. माध्यमांमधून येणाऱ्या ताज्या आकडेवारीनुसार 10 जणांचा मृत्यू आणि 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. फक्त एवढंच नाही, या स्फोटानंतर दिल्ली, मुंबई आणि पुणे या तिन्ही शहरांना सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्टवर ठेवलं आहे. ही घटना घडली कशी? साक्षीदारांच्या मते लाल किल्ल्यासमोरून एक 4 व्हीलर गाडी जात होती. गाडी अचानक थांबली. काही क्षणांसाठी तिचे हेडलाईट्स फ्लॅश झाले आणि लगेचच धाडकन एक जबरदस्त स्फोट झाला. त्या गाडीत काही प्रवासी बसलेले होते आणि स्फोटात ते जागीच गंभीर जखमी झाले. स्फोट इतका प्रचंड होता की त्या गाडीच्या आसपासच्या 8 गाड्या आणि 2 ई-रिक्षा पूर्ण जळून खाक झाल्या. आसपास उभा असलेल्या लोकांवर त्याचे तुकडे उडाले. जवळपास 50 ते 60 मीटरपर्यंत असलेला परिसर पूर्णपणे नष्ट झाला. त्या वेळेला लाल किल्ल्याचा परिसर म्हणजेच अक्षरशः गजबजलेला होता. दरवर्षी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला इथं देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि वर्षभर हजारो पर्यटक या भागात फिरत असतात. त्यामुळे या ठिकाणी पीक अवरमध्ये स्फोट होणं ही केवळ दुर्घटना नाही, तर संपूर्ण सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर दिल्ली पोलीस, NSG आणि फॉरेन्सिक टीम ही दाखल झाली. स्फोटचे नमुने गोळा करण्यात आले, तर जखमींना NLJP रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, जिथं सध्या उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शी सांगतात, स्फोटानंतर त्या ठिकाणी कुणालाच हात, कुणाचं डोकं, कुणाचं जबडा अशा भयानक अवस्थेत मृतदेह पडलेले दिसले. रक्तबंबाळ दृश्य पाहून लोक घाबरले. काहींनी मदतीसाठी किंकाळ्या मारल्या, तर काहींनी रुग्णवाहिकांना फोन करण्यासाठी धाव घेतली. CCTV फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे सर्व गेल्या 3 दिवसापासून घडणाऱ्या घटनांशी संबंधित असू शकतं. फक्त काही दिवसांपूर्वी दिल्लीपासून जवळ असलेल्या फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटक जप्त करण्यात आली होती. त्यात काही डॉक्टर मुजम्मिल, डॉक्टर आदिल अशा नावांचा समावेश होता, जे जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवत उल हिंद या संघटनाशी संबंधित असल्याचं समोर आलं होतं. त्याचवेळी श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे पोस्टर सापडले होते, ज्यामध्ये सुरक्षा यंत्रणांचे उघडपणे धमक्या देण्यात आल्या होत्या. त्या धमक्यांनंतरही दिल्लीमध्ये एवढा मोठा स्फोट होणं हे निश्चितच चिंताजनक आहे. गुप्तचर विभाग आधीपासून अलर्टवर होता. कॉम्बिंग ऑपरेशन्सही सुरू होते, पण तरीसुद्धा या घटनेने संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा केला आहे. या ठिकाणापासून काही अंतरावरच दिल्लीचं प्रसिद्ध चांदनी चौक मार्केट आहे. म्हणूनच आता तिथेही पोलीस आणि बॉम्ब स्क्वॉड तैनात करण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्यातील प्रमुख रेल्वे स्थानकांवरही बॅगा तपासल्या जात आहेत. दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून चौकशीचा आढावा घेतला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत अपडेट मागवले आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की अजून फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच नेमकं हा स्फोट दहशतवादी हल्ला आहे की घातपात हे स्पष्ट होईल. मित्रांनो, सध्या परिस्थिती अजूनही गंभीर आहे. दिल्ली, मुंबई आणि पुणे या सर्व ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. या घटनेमागचं खरं कारण आणि सूत्रधार कोण हे पुढील काही तासात स्पष्ट होईलच. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन सुद्धा चालू करा.